आजच्या भागामध्ये अर्जुन पुरावे शोधायला बाहेर पडलाय आणि सावंत सर पण त्यांच्या सोबत आहेत. इकडे तो एक चौकशी करायला जातो त्या ऑफिसमध्ये आणि त्या ऑफिसमधले ते साहेब त्यांना कोऑपरेट पण करतात. खूप छान पद्धतीने त्यांना या सगळ्या गोष्टी समजवतात. आता तो एक वार्ड बॉय असतो, त्यांच्याकडून त्याला माहिती मिळेल अशी यांना अपेक्षा असते. चैतन्य पण त्यांच्या सोबत गेलेला असतो. आता अर्जुन सुभेदार म्हणतो, सर मी यांच्याशी थोडंसं बोलू का? आता ते वार्ड बॉयकडे बघून त्याला अशी अपेक्षाच असते की यांच्याकडे काही ना काहीतरी मिळेलच. आता तो म्हणत असतो, मला माहिती आहे तुमच्या इथून काय काय झालेलं आहे आणि तुम्ही आम्हाला सांगाल. आता इकडे प्रिया जेलमध्ये सायलीसोबत वाद घालत असते. सायलीला काही फरकच पडत नाही, कारण सायलीला माहिती आहे की अर्जुन आता पुरावे शोधायला बाहेर पडलाय आणि त्याला चांगलेच पुरावे भेटतील आणि मला जामिनावर सुटका भेटेल. यामुळे सायली आता निर्धास्त झालेली आहे. पण प्रियाला खूपच वाईट वाटतंय की आता अर्जुनला सगळं कळेल का आणि सायली इथून जाईल का. यामुळेच ती सायलीला इरिटेट करत असते आणि विचारत असते सारखी की अर्जुन नेमका कुठे गेलाय. सायली काही तिला सांगत नसते, त्यामुळे प्रियाची खूप चिडचिड होते आता आणि ती सारखं कोणत्या तरी गोष्टींवर वाद घालत असते. आता तिथे एक बाई येते आणि ती म्हणते, गप ना गं बाई, किती आवाज असतो तुझा, तूच आवाज करते नेहमी. ती प्रिया अजूनच चिडते. आता ती कॉन्स्टेबल येते आणि कॉन्स्टेबल म्हणते, ए प्रिया, यावेळेस तर गलती तुझीच आहे, त्यामुळे तुला शांतच बसावं लागेल. आता प्रियाची अजूनच चिडचिड होते, पण सायली काही तिला कळू देत नाही की अर्जुन कुठे गेला आहे. आता ती एक मुलगी असते त्या बाईची आणि सायलीच्या अंगावर खूप झाली. सायलीला एरवी पण लहान मुलं खूप आवडतात. आता सायली तिला खाऊ घालत असते. सायलीचं काही लक्षच नसतं, त्यामुळे लगेच प्रिया इकडे राकेशला आणि सचिनला फोन करते, कारण राकेश आणि सचिन अर्जुनच्या मागावर आहेत. पण अर्जुन या सगळ्यांना चकवा देऊन कसा पुढे पुढे जाणार आहे आणि सगळे पुरावे त्याच्या हाताला लागतात हे बघून खूप छान वाटतंय, कारण आज यांचा प्लॅन सक्सेस न होता अर्जुनला सक्सेस भेटलं आहे. इकडे ती कानाला फोन लावून बोलत असते आणि सचिनला म्हणत असते, तुम्ही काहीही करा पण अर्जुनच्या मागेच राहा, त्याला काही सापडता कामा नाही. तो दवाखान्यात जर गेला तर तिथले त्याला रिपोर्ट भेटतील की हा जो काका होता तो फ्रॉड होता आणि त्या माणसाने सोनलसोबत वेगळंच काहीतरी केलेलं आहे. आता प्रिया म्हणत असते, सचिन याबद्दल तुला माहीत असेल तर लगेच मला कॉल करून सांग. आणि ते म्हणतात, हो हो ठीक आहे, आणि फोन ठेवतात आणि लगेच अर्जुनच्या मागे जायला निघतात. इकडे प्रिया ती सायली बाहेर येते, तोपर्यंत तिचा फोन झालेला असतो. इकडे त्या कॉन्स्टेबल बाई लगेच फोन घेते. आता प्रिया म्हणत असते, काय ग, काय कुणाशी बोलत होती इकडे दारामागे उभे राहून. लगेच ती मुलगी रडत असते, पण प्रिया हिला डोकंच लावत नाही आणि सायली ती मुलगी घेऊन तिथून निघून जाते. आता प्रियाला इकडे खूपच वाईट वाटतंय आणि तिला असं वाटतंय की अर्जुनला नक्कीच पुरावे सापडतील, कारण अर्जुन तेवढा शार्प वकील आहे. त्याला कुठून आणि कसे पुरावे शोधायचे याबद्दल काही सांगायचं काम नाही आहे. आता अर्जुन आणि चैतन्य बाहेर येतात तेव्हा एक कॉन्स्टेबल आणि सावंत सर त्यांच्यासोबत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, सावंत सर थँक्यू तुमची आज खूप मदत झाली आहे. सावंत सर म्हणत असतात, अर्जुन सर, आम्ही तुम्हाला मदत करणार नाही असं कधी होईल का? कारण तुमच्यामुळेच आम्हाला खूप काही गोष्टी करता येत आहेत की पोलीस म्हणून. इकडे तो वार्ड बॉय असतो, तो लपलेला असतो. तो म्हणत असतो, आता जर मी अर्जुन सरांना दिसलो तर ते मला नक्कीच जाब विचारतील आणि माझ्याकडून सत्य वदवून घेतील. पण सचिनने सांगितलेलं असतं, त्यामुळे तो तिथून सटकून जातो, तो काही समोर जातच नाही. आता एक दुसऱ्या माणसाला फोन लावलाय आणि तो माणूस तयार होत असतो की अर्जुनवर पाळत ठेवायला, पण त्याचा पण ॲक्सिडेंट होऊन जातो. त्यामुळे अर्जुनवर लक्ष ठेवायला कुणीही नसतं आणि सचिन आणि राकेश यांना काहीच हाती लागत नाही. इकडे अर्जुन गाडीमध्ये जाऊन बसतो आणि बघतो तर तिथे एका माणसाचा ॲक्सिडेंट झाला आहे, पण त्याचं काही त्यांच्याकडे लक्षच नसतं. त्या माणसाला खूप लागलं आहे. आता बाकीचे लोक त्याला उचलायला जातात तिथे आणि तोपर्यंत अर्जुन निघून जातो. इकडे राकेश आणि सचिन आले त्या माणसाकडे आणि त्या माणसाला विचारत आहेत की अर्जुन सुभेदारांना बघितलं का? तो माणूस म्हणतो, नाही,
मी नाही बघितलं. मी जेव्हा जात होतो तेव्हा मला एका गाडीने उडवलं आणि मी तिथेच पडलो. आता सचिन म्हणतो, काय हे काय सांगतोय मूर्ख माणसा तू, तुला आधी नाही सांगता आलं का? अरे आम्ही त्याच्यावर पाळत ठेवायला ठेवलं होतं तुला, आणि तू तुझंच काय सांगतोय आम्हाला? राकेश खूप चिडतो त्या माणसावर, पण तो माणूस काहीच करू शकत नाही, कारण त्याचं नाविलाज झालं. तो जेव्हा लक्ष ठेवायला गेला तेव्हाच त्याला गाडीने उडवलं. इकडे अश्विन श्वेताला बोलत असतो आणि ती टिफिन रेडी ठेवते. इकडे कल्पनाताई आणि अश्विन जात असतात सायलीला भेटायला. ते श्वेताकडे बाळ देतात आणि म्हणतात, आम्ही लगेच येतो गं. आता हिला प्रियाला कॉल करून सांगायचं असतं की प्रतिमा त्या कल्पनाताई आणि अश्विन गेले आहेत. पण लगेच अस्मिता घरी येते आणि हिला काही सांगताच येत नाही. ती म्हणत असते, अहो अस्मिताताई, मी फोन ठेवून येते, कारण बाळाला घेतलेलं असताना फोन चांगला नसतो ना सतत जवळ. आता अस्मिता पण म्हणते, हो गं, खरंच आहे तुझं, ते बेल्स वगैरे पण छान नसतात, मुलांचे कान वगैरे दुखतात आणि काहीही होऊ शकतं. आता श्वेता म्हणत असते, हो तेच तर ना, आता तिला जायचं असतं फोन लावायला, पण लगेच हे बाळ रडतं. अस्मिता म्हणते, घे ना गं याला परत, मी थोडीशी थकून आली, मला झोपू दे. आता श्वेता म्हणत असते, हो ताई घेते. इकडे राकेश विचार करतोय, असं कसं झालं, अर्जुन कुठे कुठे गेला हे काहीच कळलं नाही आपल्याला. आता अर्जुन ते साहेब बाहेर जातात तेव्हा राकेश आणि सचिन त्या माणसाला परत बोलवतात की तू काहीच बघितलेलं नाही का? तो माणूस म्हणत असतो, नाही, मी ते कुठे आले कुठे गेले हे काहीच बघितलेलं नाही. पण आता ते त्याला समजवतात की आता अजून कुठे शोधू शकतो तू त्याला, आणि आम्हाला अपडेट देत राहा. पण त्या माणसाकडनं काही शक्य होणार नाही आहे आणि अर्जुन या सगळ्यामध्ये सापडणारही नाही आहे, कारण अर्जुनने खूप शार्प पद्धतीने कुठून आणि कसे पुरावे शोधायचे, आणि त्याच्या हाती पण लागलेत सगळे पुरावे की सायली निर्दोष असल्याचे. इकडे प्रिया पण विचार करत असते की आता काय झालं असेल. अर्जुन इकडे दुसऱ्या पोलीस स्टेशनला येऊन पोहोचतो आणि ते निकम सर म्हणत असतात, आम्हाला सावंत सरांनी पूर्ण विषय समजून सांगितलेला आहे, त्यामुळे तुमची काय कंप्लेंट आहे आणि काय नाही ते आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहे. फक्त आता पुरावे दाखवा आणि कुठून काय काय झालं ते मी बघतोच. आता अर्जुन म्हणत असतो, हो, पण ते याआधीच जर आता अर्जुन आणि सायलीने ते लिगल डॉक्युमेंट चेक करून जर सोनलला त्या तिच्या खोट्या काकासोबत पाठवलंच नसतं तर हे सगळं झालंच नसतं. पण आता जे झालं ते मान्यच करावं लागेल आणि पुढे ह्या सायलीवर ही वेळ आली नसती. पण आता अर्जुन आणि सायलीने खंबीर होऊन या सगळ्या परिस्थितीला तोंड दिलं आहे आणि अर्जुन आता तिला लवकरच जामिनावर सोडवून पण घेणार आहे. त्यामुळे सायली आता लवकरच आपल्याला सुभेदारांच्या घरी दिसेल. इकडे अर्जुन म्हणत असतो निकम सरांना, हे बघा, हे जे सोनलने खोटं स्टेटमेंट दिलं होतं ते तर तिने सांगितलेलंच आहे की ही सायली नसून दुसरीच कुणीतरी बाई होती, आणि तो काका जो तिला गोडगोड बोलून घेऊन गेला होता त्याने तिला तिच्या आईवडिलांच्या घरी न नेता एका वेगळ्याच घरामध्ये नेलं आणि तिच्यावर बळजबरी करायचा प्रयत्न केला. ते निकम या सगळ्या पॉईंट्स नोट डाऊन करून घेत आहेत की कुठे पाणी मुरतंय आणि खरंच यांची बायको निर्दोष आहे का हे त्यांना या सगळ्यामधून कळणार आहे. आता इकडे सायली आलेली आहे, कारण यांनी घरचा टिफिन आणतात रोज सायलीसाठी. तेव्हा अश्विन, कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या हे सगळेजण तिची चौकशी करत असतात. सायली बाळा, तू ठीक आहेस ना? तुला काही त्रास वगैरे होत नाही आहे ना? सायली म्हणत असते, नाही ग, मला असं वाटतच नाही आहे की मी जेलमध्ये. माझ्या घरचे मला रोज भेटायला येतात, माझे टिफिन आणतात, माझी पूर्ण काळजी घेत आहेत, आणि अर्जुन, त्यामुळे मला कसलीच चिंता नाही ग आई. आता ती कल्पनाताई म्हणत असतात, पण आम्हाला खूप काळजी वाटते ग तुझी, या प्रेग्नेन्सीमध्ये असं व्हायला नको होतं. सायली म्हणत असते, जाऊ दे ना आई, आता जे झालं आहे ते आपल्याला मान्य करावंच लागलं ना, कारण यापुढे आपण जाऊ शकत नाही आहे. हे खोटे आरोप लवकरच सिद्ध होतील आणि लवकरच मी आपल्या घरी पण येईल. अश्विन म्हणतो, देव करो आणि असंच हो वहिनी, तू लवकरात लवकर आपल्या घरी यायला हवी आहे. आम्हाला कसं तरी होतं ग, तू घरामध्ये नसते तेव्हा, आणि करमतही नाही, असं चुकल्यासारखं होतं.
इकडे ती कॉन्स्टेबल सायलीला मदत करत असते, तिला ती प्रियाची कॉन्स्टेबल बोलायला येते. तोपर्यंत प्रिया इकडे कॉलवर बोलून घेते सचिनला आणि म्हणते काही कळालं का, अर्जुन कुठे होता, काय काय झालं, त्यांना पुरावे भेटले का. सचिन म्हणत असतो ते काहीच माहीत नाही, पण तो दवाखान्यामध्ये गेला होता आणि तिथून नक्कीच त्याला काही ना काहीतरी मिळाले. आता प्रियाचा चेहरा तिला तर वेगळंच होतंय की आता अर्जुनला पुरावे भेटल्याच्या नंतर अर्जुन नक्कीच सक्सेस होणार हे तिला माहिती आहे. कारण यांनी रचलेला हा खोटा डाव यांना कसं हाणून पाडायचं हे अर्जुनला चांगलंच माहीत आहे. आता पोलीस स्टेशनमध्ये तो एक मुलगा असतो, त्याच्या घरची फॅमिली येऊन त्या मुलाला घेऊन जाते आणि त्याची आई जेलमध्ये खूप रडते, वेडीपिशी झाली अगदी त्या मुलासाठी आणि म्हणते नका ना नेऊ माझ्या मुलाला तरी माझ्याजवळ राहू द्या. तुम्ही मला तुमच्या घराच्या छोट्याशा गुन्ह्यामुळे अटक केलं, पण माझ्या मुलाला नका ना तोडू माझ्यापासून. आता तिचा जो नवरा असतो तो तिला खूप बोलतो आणि तिच्याकडे बाळच देत नाही ते आणि त्याला घेऊन निघून जातो. ती बाई खूप रडत असते. आता सायलीला हे बघून असं वाटतंय की पुढे प्रियासोबत पण असं होणार नाही ना, प्रियाला अशा काही गोष्टी बघायला भेटेल का, याची काळजी लागली सायलीला. आता सायली उगाच दुसऱ्याचा चांगला विचार करत असते. ती बाई खूप रडतीये, ती धावत जाते ते गेटपर्यंत, पण या कॉन्स्टेबल तिला पकडतात आणि बाजूला परत तिच्या रूममध्ये आणून तिला लॉक करून घेतात. आता हे सगळं पण प्रिया बघत असते. प्रियाला पण टेन्शन आलं आहे. प्रियामध्ये कोण आहे ग ती बाई, ही कॉन्स्टेबल सांगत असते अगं नवीन आलेली आहे, तिच्या घरचे तिचं बाळ घेऊन गेले आणि ती खूप रडते. प्रिया तिच्या पोटातल्या बाळाला हात लावते आणि रडायला लागली. माझ्यासोबत असं व्हायला नको, सायली घरी पण जायला नको, म्हणजे ही काही ना काही त्यांच्या मनात माझ्याबद्दल भरवेल आणि माझंच वाईट होईल याची काळजी आता प्रियाला पण लागली. पण प्रियाला खूप टेन्शन आलं आहे की अर्जुनला ती पुरावे भेटले असतील की नाही. इथेच त्यांनी हा भाग संपवलेला आहे. आता पुढील भागामध्ये डायरेक्ट कोर्टातला सीन घेतला आहे. आता सगळेजण कोर्टामध्ये गेलेले आहेत. इकडे सचिन आणि राकेश पण त्यांचा वेश बदलून तिथे बसलेले आहेत. अर्जुनला यायला थोडा उशीर होत आहे, पण तो आल्याच्या नंतर सगळे पुरावे दाखवून सायलीला जामिनावर सुटका करून घेणार आहे. पण इकडे सायलीला तोपर्यंत खूप टेन्शन आलं आहे की अर्जुन केव्हा येणार, अर्जुनला काही झालं तर नसेल ना, या सगळ्या विचारामध्येच ते सगळे आहेत. आता तो एक माणूस सायली विरोधात बोलत असतो, पण प्रतापराव तिथून उभे राहतात आणि म्हणत असतात आमची सून निर्दोष आहे, तिने काहीही केलेलं नाही. अश्विन पण तिथे असतो. अश्विन म्हणत असतो आमच्या वहिनीवर खूप खोटे आरोप झालेले आहे, त्यामुळे तुम्ही सगळं नाही करू शकत.